Hi friends, I am Shinde teacher. In this video, we are going to solve the warming up activity of the boy who broke the bank. Let's see first activity. A lie can run round the world before truth has got its boots on. The above quotations expresses how fast rumors spread. Rumors अफवा. वरती जे कोटेशन दिलेलं आहे, जे वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामधून आपल्याला असं समजतंय का अफवा कशा प्रकारे किती फास्ट पसरल्या जातात. आता याचं आपण मिनिंग बघूया त्या कोटेशनचं. अ लाय कॅन रन राऊंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट बूट्स ऑन. बूट्स ऑन चप्पल परिधान करणे किंवा पडताळून पाहणे. सत्याने चप्पल घालण्यापूर्वी जे खोटं असतं ते जगभर पसरलं जाऊ शकतं. म्हणजे सत्य पडताळून पाहण्यापूर्वीच खोटं सगळीकडे पसरलं जातं. यामधून आपल्याला समजतं का र्युमर्स किती फास्ट पसरल्या जातात. पुढचं बघा. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट र्युमर व्हेन पीपल बिलीव्ह ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लॅटर. सफर्ड त्रास होणे. लोक प्रथम विश्वास ठेवतात व नंतर त्याकरिता मनस्ताप भोगतात. अशा नुकत्याच पसरलेल्या अफवेविषयी तुमच्या गटात चर्चा करा. आता या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची. इन केबीसी स्कीम इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट देअर अमाऊंट ड्यू टू स्कीम डिक्लेअर्ड द अमाऊंट मस्ट बी इन्क्रीज्ड बट द इन्व्हेस्टर केम टू नो द स्कीम कोलॅप्स अँड द पीपल वेअर रिपेंटेड. बघा, काही दिवसापूर्वी केबीसीची स्कीम आलेली होती आणि त्यामध्ये इन्व्हेस्टरने त्यामध्ये अमाऊंट गुंतवली होती. कारण त्या स्कीमने असं डिक्लेअर्ड केलेलं होतं का जी तुमची अमाऊंट आहे ती दुपटीने वाढणार आहे. पण नंतर द पीपल केम टू नो म्हणजे लोकांना लवकरच लक्षात आलं द स्कीम कोलॅप्स, ती स्कीम बुडालेली आहे, कोलॅप्स झालेली आहे. द पीपल वेअर रिपेंटेड. रिपेंटेड म्हणजे पश्चाताप होणे आणि लोकांना त्याचा पश्चाताप झाला. पुढचं बघा. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज फॅक्ट ऑर फेक. आता बघा, तुम्ही कशा प्रकारे हाऊ कॅन वी डिसाइड एखादी बातमी खरी आहे की खोटी आहे हे एखादा कसे ठरवू शकतो. आता बघा. आन्सर बाय टेकिंग अन ओपिनियन ऑफ एक्सपर्टाईज म्हणजे तज्ज्ञांचं ओपिनियन घेतो आपण. बाय वॉचिंग न्यूज बघून. बाय कॉमन सेन्स आपला कॉमन सेन्स आपण लावतो. बाय कन्सिडर इट फेक ऑर अनट्रू आणि ही न्यूज फेक की खोटी आहे याच्यावर आपण नीट कन्सिडर म्हणजे विचार करतो आणि त्याच्यामुळे ती फेक न्यूज आहे की ट्रू न्यूज आहे हे आपल्याला समजतं. पुढचं बघा. हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज म्हणजे ज्या फॉल्स न्यूज असतात, खोट्या बातम्या असतात, खोट्या बातम्या पसरवण्याकरता कोण रिस्पॉन्सिबल असतं, कोण जबाबदार असतं असे तुम्हाला वाटते. आन्सर दोज हू कॅन गेट इकॉनॉमिकल बेनिफिट्स ज्यांना आर्थिक फायदा असतो. परत सम फॉर टेकिंग रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे सूड घेणे, काहींना सूड घ्यायचा असतो, बदला घ्यायचा असतो. सम मिसचिप मेकर MISCHIEF. मिसचिप मेकर म्हणजे खोड्या काढणारे लोक, खोट्या अफवा पसरवतात. लोफर्स LOAFERS लोफर्स. सम जस्ट फॉर एन्जॉईंग फन काही लोकांना मजा घ्यायची असते म्हणून अफवा पसरवतात. आता पुढचा बघा क्वेश्चन काय म्हटलेले. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू केम अक्रॉस. तुम्हाला मिळालेल्या सर्व बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवता का. आन्सर नो आय डोंट बिकॉज नाउ अ डेज डेली आय हिअर फेक न्यूज. नाही, मी विश्वास ठेवत नाही कारण आताच्या दिवसामध्ये मला खूप फेक न्यूज ऐकायला येतात. लास्ट क्वेश्चन बघा काय. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ र्युमर विच सीम टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग लॅटर इट वॉज प्रूव्ड फॉल्स. तुम्हाला बघा सुरुवातीला खरी आहे पण नंतर खोटी ठरली असे वाटणाऱ्या एखाद्या अफवेचे उदाहरण द्या. आता बघा सध्या खूपच अफवा येत आहे. मग आता पहिल्यांदा आपल्याला ती खरी वाटली, फॅक्ट वाटली आणि नंतर आपल्याला ती अफवा आहे अशी असलेलं आपल्याला उदाहरण द्यायचंय. आन्सर लास्ट इयर students will not be given
the papers due to spreading of coronavirus. This news first seemed to be fact in the beginning, later it was proved false. बघा, लास्ट इयरच्या मुलांनी पेपर्स द्यायचे नाही कारण कोरोना व्हायरस खूप पसरलेला आहे म्हणून, आणि पहिल्यांदा आपल्याला ही फॅक्ट वाटली, पण त्यानंतर कळालं की हे फॉल्स आहे, ते प्रूव्ह झालं नाही. सेकंड ऍक्टिव्हिटी, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, डिस्क्राइब्स वेदर इट इज फॅक्ट ऑर ह्युमर, जस्टिफाय युअर डिसिजन. खालील ऍक्टिव्हिटीमध्ये बघा स्टेटमेंट्स दिलेले, एकूण 10 स्टेटमेंट्स दिलेले आहे आणि त्या स्टेटमेंटच्या पुढे 3 कॉलम आहे, फॅक्ट, ह्युमर, एक्सप्लेनेशन. म्हणजे जे हे स्टेटमेंट फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे, का ह्युमर आहे, अफवा आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट, काऊ गिव्ज बर्थ टू अ काल्फ, गाय वासराला जन्म देते, ही फॅक्ट आहे, आणि एक्सप्लेनेशन नॅचरल प्रोसेस. सेकंड, इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ, 2025 मध्ये सूर्य पृथ्वीला गिळंकृत करणार आहे, ही काय ह्युमर, आणि एक्सप्लेनेशन येणार आहे नॉट सायंटिफिकली प्रूव्ह. थर्ड, यू रिसीव्ह अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crores इन अ लॉटरी, तुम्हाला असा मेसेज मिळाला आहे का लॉटरीमधून तुम्हाला 5 कोटी रुपये तुम्ही जिंकलेले आहात, तर ही काय येणार आहे ह्युमर. इफ आणि एक्सप्लेनेशन, इफ द मेसेज इज नॉट फ्रॉम द अथॉरिटी, अथॉरिटीच्या द्वारे हा मेसेज नाही आहे. 4, बीज बीट देअर विंग्स 270 टाइम्स इन अ सेकंड, एका सेकंदामध्ये मधमाशी 270 वेळेस तिचे पंख जे आहे ते हलवते, तर हे काय येणार आहे फॅक्ट, सायंटिफिकली प्रूव्ह. त्यानंतर 5, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्म्युडा ट्रायंगल, आणि ही जी आहे काय फॅक्ट आहे आणि प्रूव्हन फॅक्ट, एक्सप्लेनेशन लिहायचं आहे सायंटिफिकली प्रूव्ह. त्यानंतर बघा 6, डायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम, डायव्हरलेस जे कार आहे ते आता तुमचं स्वप्न राहणार नाही, आता ही येणार आहे फॅक्ट, कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही एक्सप्लेनेशन मध्ये लिहायचं आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. त्यानंतर 7 स्टेटमेंट बघा, सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन, सोफिया ह्या रोबोटला एक नागरिकत्वाचा अधिकार मिळालेला आहे. आता सोफिया हा जो रोबोट आहे तो हाँगकाँगकडून डेव्हलप झालेला आहे आणि ॲक्टिवेट तो 19 एप्रिल 2015 मध्ये ॲक्टिवेट झालेला आहे, आणि सौदी अरेबियाने तिला नागरिकत्वाचा हक्क दिलेला आहे. मग त्यामुळे हे काय येणार आहे फॅक्टमध्ये येणार आहे, आणि पुढे तुम्हाला लिहायचं आहे एक्सप्लेनेशनमध्ये सौदी अरेबिया डिक्लेअर इट फर्स्ट सिटीजन. त्यानंतर बघा 8, गोस्ट ड्वेल इन बनियान ट्रीज, आता बघा ड्वेल म्हणजे वस्ती करणे, गोस्ट भूते जे आहे ते वडाच्या झाडाखाली वस्ती करतात, ही काय ह्युमर आहे, आणि एक्सप्लेनेशन लिहायचं आहे नॉट सायंटिफिकली प्रूव्ह, किंवा मॅनमेड थिंग, लोकांनी बनवलेली गोष्ट आहे. त्यानंतर 9 बघा, डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे, पौर्णिमेच्या दिवशी घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, ही काय येणार आहे ह्युमर, आणि एक्सप्लेनेशन मध्ये लिहायचंय सुपरस्टिशन, सुपरस्टिशन म्हणजे काय अंधश्रद्धा. आता 10 बघा, एलियन्स विल कॉन्कर द अर्थ, एलियन्स म्हणजे परग्रहावरील लोक हे काय करणारे कॉन्कर, टू कॉन्कर म्हणजे जिंकणे, पृथ्वी जिंकून घेणार आहे. आता ही काय येणार आहे ह्युमर, आणि एक्सप्लेनेशन मध्ये लिहायचं आहे इमॅजिनेशन नॉट कन्फर्म. ओके फ्रेंड्स, in next video we will learn the lesson. Thank you.